नमस्कार मित्रांनो, आमच्या शेतात जवळपास 13 ते 14 प्रकारच्या गोकर्णांची लागवड आम्ही केली आहे। प्रत्येक गोकर्णामध्ये सिंगल, डबल आणि मल्टीपेटल असे 3 प्रकार असतात आणि गोकर्णाच्या रंगांमध्ये गुलाबी, निळा, पांढरा, लॅव्हेंडर आणि आता हा नवीन आलेला जो स्पॉटेड आहे असे रंग असतात। स्पॉटेड गोकर्णाला खूप डिमांड आहे सध्या, म्हणजे बऱ्याच लोकांना त्याचे सीड्स हवे आहेत। तो हायब्रिड गोकर्ण तयार केला आहे आणि त्याची खासियत अशी आहे की त्याचा रोज येणाऱ्या फुलाचं पॅटर्न वेगळं असतं। म्हणजे एकाच वेलावर तुम्हाला एकसारखे 2 फुलं दिसणार नाहीत। प्रत्येक फुलाचे पॅटर्न जे असतात ते वेगळे असतात, त्यामुळे तो एक त्याचा गुण आहे। सुंदर ते फूल दिसतं, असं वाटतं एखाद्या फुलावर शाई सीम पडली आहे निळ्या रंगाची। आकर्षक दिसतात, खूप सुंदर दिसतात ते फुलं। अशा प्रकारे आम्ही गोकर्णाच्या वेलांची लागवड केली आहे आणि भरपूर ऊन आणि शेणखतामुळे त्याला अशी छान फुलं येतात। यात एक गुलाबी मल्टीपेटल पण आहे आमच्याकडे, तो आज फुलला नाही आहे, पण बाकी हे सगळे रंग अवेलेबल आहेत आमच्याकडे। आजकाल फेसबुकवर लाल, पिवळा आणि अगदी राणी कलर अशा रंगाच्या गोकर्णाचे फोटोज व्हायरल झाले आहेत आणि त्याखाली लोकांनी लिहिलेलं असतं की याचे सीड्स अवेलेबल आहेत। सो तो एक स्कॅम आहे, कारण ती फोटोज जे आहेत ते AI जनरेटेड फोटोज आहेत। असे रंग अस्तित्वात नाही आहेत गोकर्णामध्ये। अशा प्रकारच्या कुठल्याही स्कॅममध्ये तुम्ही फसू नका। निळा आणि पांढरा या 2 रंगाच्या संकरातून निर्माण होणारे रंगच अवेलेबल आहेत।